जय देव जय देव जय श्री गणराया। मित्रांनो, येत्या ऑगस्ट 27 बुधवार या दिवशी आपण सर्वजण मोठ्या आनंदाने, भक्तिभावाने आणि मंगलमय वातावरणात श्री गणेश चतुर्थी साजरी करणार आहोत। गणपती बाप्पा आपल्या घरात आले म्हणजे सुख, शांती, समाधान आणि संपन्नतेचा वर्षाव होतो। पण त्यासाठी काही नियम, परंपरा आणि शास्त्रीय मार्गदर्शन नीट पाळणे गरजेचे आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ, गणपती बाप्पाला घरी आणताना कोणते नियम पाळावेत, मूर्ती बसवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, पूजेचे महत्त्वाचे नियम, विसर्जनाची योग्य पद्धत। आणि हे सगळं जर भक्तिभावाने पाळलं तर बाप्पाची कृपा आणि आशीर्वाद कायम आपल्या घरावर राहील। 1. गणपती बाप्पाची मूर्ती आणताना कोणती काळजी घ्यावी? शुभ मुहूर्तावर मूर्ती आणावी। यावर्षी ऑगस्ट 27 बुधवार हा दिवस अत्यंत मंगल आहे। शक्यतो त्या दिवशी सकाळी किंवा दुपारी शुभ वेळेत बाप्पा घरी आणा। मूर्ती आणताना कपड्यात झाकून आणावी। यामागे अर्थ असा की बाप्पा हे आपले परमेश्वर आहेत, त्यांना आदरपूर्वक घरी आणणे म्हणजे देवाचे आगमन आहे। गजर करत आणावा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या घोषणांनी वातावरण पवित्र व आनंदी होते। शक्यतो चालत मूर्ती आणावी, यामध्ये भक्तिभाव, उत्साह आणि पवित्रता वाढते। 2. मूर्ती बसवताना दिशा व स्थान कोणते असावे? गणपती बसवताना दिशा अत्यंत महत्त्वाची आहे। ईशान्य, ईशानकोन, पूर्व किंवा उत्तर दिशेला बाप्पाला बसवणे सर्वात उत्तम मानले जाते। बाप्पाची नजर थेट मुख्य दरवाज्यावर नसावी। बसवणीची जागा स्वच्छ व पवित्र असावी। त्या ठिकाणी गंध, फुले, फळे व दिवा लावून सजावट करावी। पाटावर लाल किंवा पिवळा कपडा अंथरून बसवावे। लाल रंग हा मंगल आणि पवित्रतेचे प्रतीक आहे। 3. पूजा व आरतीचे नियम काय पाळावेत? दैनिक पूजा अनिवार्य। सकाळी आणि संध्याकाळी आरती, नैवेद्य, धूप, दीप अनिवार्य आहे। नैवेद्य शुद्ध आणि सात्विक असावा। मोदक, लाडू, फळे, दूध यांसारखे पदार्थ अर्पण करणे बाप्पाला अतिशय प्रिय आहे। आरतीत सर्व घरातील सदस्यांनी सामील व्हावे। एकत्रित प्रार्थना घरात ऐक्य, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते। गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष पठण रोज केल्यास अडथळे दूर होतात, सुख समृद्धी वाढते। 4. उपासना कालावधीत नियम, घरात भांडण, वादविवाद, नकारात्मक बोलणे टाळावे। मद्यपान, मांसाहार पूर्णपणे टाळावा। घरात सतत मंगल गाणी, भजने, मंत्रोच्चार, स्तोत्र पठण चालू ठेवावे। घरात स्वच्छता व शुद्धता अनिवार्य पाळावी। 5. विसर्जन नियम, विसर्जनाची तारीख ज्या दिवशी बाप्पाला निरोप द्याल त्या दिवशीही शुभ वेळेत विसर्जन करावे। पुढच्या वर्षी लवकर या हा संकल्प करावा। पर्यावरणपूरक विसर्जनास प्राधान्य द्यावे। शक्य असल्यास घरच्या घरीच पर्यावरणपूरक मूर्तीचे विसर्जन करावे। विसर्जनाच्या वेळी गणपती बाप्पा मोरया हे गजर अनिवार्य असावेत। महत्त्वाचा संदेश, मित्रांनो, गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून एक संस्कार आहे। बाप्पा घरी आले की आपण त्यांना पाहुणे नव्हे तर घरातील सदस्य मानतो। त्यांची सेवा, पूजा आणि भक्तिभाव हाच सर्वात मोठा नियम आहे। ऑगस्ट 27 बुधवारला बाप्पाचे आगमन होईल। भक्तिभावाने नियम पाळले तर बाप्पा आपल्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाचा वर्षाव करतील। गणेशोत्सवाच्या या पवित्र दिवसांत आपण प्रत्येकाने भक्तिभावाने पूजा करावी। बाप्पा आपले विघ्नहर्ता आहेत, अडचणी दूर करणारे आहेत। आपल्या प्रत्येक घरात मंगलमय वातावरण निर्माण होवो, आरोग्य, समाधान आणि समृद्धी लाभो, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।